क्या बात आहे. एक तर स्वतः खुल्या रस्त्यानं बेभान होऊन चालायचं आणि एखाद्याचा रस्त्याला चुकून लागला तर त्याला उलट नको नको शब्द ते बोलायचं. म्हणजे तुमचा रस्ता चुकून लागला म्हणायचा. हे बघा, खूप चांगल्याने ओळखते हा तुमच्यासारख्या मुलांना मी. एखादी सुंदर आणि तरुण मुलगी दिसली की अगदी लागायचं तिच्या मागे लागायचं. हो मॅडम, तोंडाचे तसे काय बोलताय? अच्छा. नेमकं तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? काय म्हणायचं म्हणजे? मला हेच म्हणायचं आहे की तुमच्यासारखे जे मुलं आहेत ना, ते अगदी एखादी तरुण मुलगी दिसली की तिच्या मागे बरोबर लागतात. आणि याच कारणामुळे आज एखाद्या मुलीची अशी स्वयं चालताना कुठली शाश्वती घेता येत नाही, कळलं ना? मला एक सांगा, ह्यात असं न वाटल्यासारखं काय? हा, कसंय तुमच्यासारख्या मुलांना अगदी सवयच असते, एखादी तरुण आणि सुंदर मुलगी दिसली की बरोबर तिच्या मागे घिरट्या घालायच्या, कळलं? हो मॅडम, तुम्ही स्वतः समाजकारी काय का? हे बघा, मी पुस्तकाची गैरसमज होतोय. मी रस्त्याने वाटेने मोबाईल बघत होतो आणि चुकून धक्का लागला होतो. बरं बरं, आय एम सॉरी. अच्छा, म्हणजे आता आलात ना वटणीवर? कसंय, मला तुमच्यासारख्या मुलांचं काही कळतच नाही. एकटी मुलगी दिसली की अगदी तिच्या मागे घिरट्या घालायच्या आणि नंतर स्वतः चुकी करायची आणि सॉरी म्हणायचं, हेच ना? मग मॅडम, तुम्हाला हे ठाऊक असेल की जयसिंग पाटलाचा एक मोठा मुलगा श्रीकांत होता आणि तो एका रेणू नावाच्या मुलीसोबत प्रेम सुद्धा करायचा. हे तुम्हाला ठाऊकच असेल. पण हे सारं तुम्हाला कसं माहिती आहे? शेवटी मुलीची नजर सुटते हो. आपला बाल सांगडी समोर असला तरी त्याला ओळखायचं नाही, उलट त्याला नको नको शब्द बोलायचं, जसं डोकर, उच्चा, लफंगा. आयुश्री, बरोबर ना? आय एम सो सॉरी. खरंच माझ्या लक्षातच नव्हते रे. आणि काय असं अचानक कधी आलाय? कुठे होता इतके दिवस? अगं मी कालच गावाकडे आलो आणि बघ ना सर, मी तुलाच भेटायसाठी इकडे आलो आणि आपली भेटी अशी झाली. श्री, मला एक सांग, बालपणीच्या आठवणी कधी विसरतात? बाकी काही मध्ये तू लहान होतीस ना, अगदी तशीच आहे. तुझे हसणे, बोलणे, वागणे सारं काय माझ्या हृदयात साठवून ठेवलं आहे बघ. मला एक सांग, इतके दिवस कुठे होतात रे? आणि खरं सांग, एवढ्या दिवसापासून मला माझी आठवण कधी झाली नाही? केलास ना, अगदी तेव्हापासून तुझ्या सगळ्या आठवणी माझ्या मनात तेव्हापासून आतापर्यंत तुझी वाट बघत असायचे रे. तू मला कधी भेटायलाच आला नाही का? तुला माझी आठवण नाही यायची? बरोबर आहे ना, कशी येणार आहे? तसंही माझ्यापेक्षा सुंदर सुंदर मुली असतीलच की. पण मात्र माझ्या रेणूसारखी नाही. मी आता गावात आलो आणि सरळ तुला भेटायसाठी आलो. आणि बघला आपली भेट. मला एक सांग, इतके दिवस तू बाहेर होतास, तुला कधी माझी आठवण नाही करायला? तुझ्या आठवणी यायच्या आणि मला कम्प्लीट करायचं. अगं तुझं बोलणं, हसणं, तुझा हा येणारा हसणारा चेहरा अगं कधी कधी तर वाटायचं कदाचित माझी इतक्या दिवसात माझी रेणू करायची विचारी तर नसेल. खरं तर बालपणीच्या त्या सगळ्या आठवणी, आपण घेतलेली वचनं, तुझ्यासोबत झालेला प्रत्येक क्षण अगदी माझ्या हृदयात तसाच पडलेला आहे. तुला विसरणं अगदी अशक्य आहे रे. आय लव्ह यू श्री.
तुझ्याशिवाय जगताच येणार नाही. अरे तुझ्या अवघड आहे.